नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्याचबरोबर CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2026 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2साठी अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत आपण प्रश्न बघूया। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 15, अध्ययनात कोणत्या दोन गोष्टीचं सहचार्य निर्माण होते? पर्याय आहे सहचार्य आहे तर साधारण विद्यार्थी, मुख्याध्यापक विद्यार्थी, पालक विद्यार्थी, उद्दीपक प्रतिसाद। पर्याय फक्त ड, अ व क वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त ड। प्रश्न क्रमांक 16, अभिजात अभिसंधान उपपत्ती कशावर आधारित आहे? उपपत्ती दिलेली आहे सहचार्य, प्राणी, संवेदना आणि प्रतिसाद। पर्याय ब व ड, फक्त अ, फक्त क वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ। प्रश्न क्रमांक 17, सर्व परिस्थितीचा विचार करून समस्येचा योग्य ठाव घेऊन उपलब्ध मार्गाचा साधनाचा विचार करून वर कृती घडली तर त्याला रिकामी जागा अध्ययन म्हणतात। पर्याय आहे मर्मदृष्टी, सोप्याकडून कठीण, क्रमान्वित, कृतीयुक्त। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मर्मदृष्टी। प्रश्न क्रमांक 18, योग्य जोड्या लावा। एकीकडे अध्ययन पद्धती आणि उपपत्ती दिली आणि दुसरीकडे त्यांचे मानसशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत। अध्ययन उपपत्ती आहे तर मर्मदृष्टीमूलक अध्ययन, प्रज्ञाप्रमाण उपपत्ती, अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान। मानसशास्त्रज्ञ आहे स्किनर, पॅवलोव, थॉर्नडाईक, कोहलर। तर याचं योग्य जोडी जुळेल पर्याय क्रमांक 2। पहिल्याचं क मर्मदृष्टीमूलक अध्ययन, कोहलर, प्रयत्नप्रमाद उपपत्ती, थॉर्नडाईक, अभिजात अभिसंधान उपपत्ती, पॅवलोव आणि साधक अभिसंधान स्किनर। प्रश्न क्रमांक 19, योग्य जोड्या लावा। एकीकडे मानसशास्त्रज्ञांची नावे आणि दुसरीकडे त्यांची उपपत्ती आणि साधनं दिली आहेत। मानसशास्त्रज्ञ बघूया, बांडुरा, स्किनर, जेरम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल। अध्ययन उपदेश पद्धती आहेत अध्ययन अनुपदेशन पद्धती, ज्ञानात्मक उपपत्ती, साधक अभिसंधान, सामाजिक, निरीक्षणात्मक। तर याचे योग्य पर्याय जुळवल्यास पर्याय क्रमांक 2 हे योग्य असणार आहे। बांडुरा अध्ययन उपपत्ती, स्किनर ज्ञानात्मक उपपत्ती, जेरम ब्रुनर साधक अभिसंधान, डेव्हिड आसुबेल सामाजिक निरीक्षणात्मक पद्धती। प्रश्न क्रमांक 20, प्रगती न दिसण्याच्या आलेख भागास म्हणतात? पर्याय आहे अध्ययन वक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था। प्रश्न क्रमांक 21, शिक्षण व मानसशास्त्रातील याचे उत्तम संबंध दर्शविणारे विधान म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय आहे शिक्षणास मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते। मानसशास्त्रात शिक्षण समाविष्ट आहे। शिक्षण म्हणजे मानसशास्त्राचे तत्त्वज्ञानात्मक भाग आहे। मानसशास्त्र म्हणजे शिक्षणाचा उपयोजनात्मक भाग आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिक्षणात मानसशास्त्रीय तत्त्वांचे उपयोजन केले जाते। प्रश्न क्रमांक 22, क्षेत्र ही संकल्पना कोणाच्या उपपत्तीच्या अंतर्गत आहे? पर्याय आहे कोहलरच्या सामाजिक निरीक्षणात्मक पद्धती, कर्ट लेविनच्या संकल्पना यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्ट लेविनच्या क्षेत्र ही संकल्पना उपपत्तीच्या अंतर्गत आहे। प्रश्न क्रमांक 23, रिकामी जागा यांच्यामध्ये ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शालेय जीवनाचे ध्येय असते। पर्याय आहे कर्ट लेविन, अल्बर्ट बांडुरा, डेव्हिड आसुबेल वरील सर्व। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डेव्हिड आसुबेल यांच्या मते ज्ञान संपादन करणे म्हणजे हे शालेय जीवनाचे ध्येय असते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, तर एकीकडे मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले प्राणी आणि दुसरीकडे त्यांचे मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत। तर प्राणी दिलेले आहे चिंपॅन्झी, कबूतर, कुत्रा आणि मांजर। मानसशास्त्रज्ञ आहे थॉर्नडाईक, पॅवलोव, स्किनर, कोहलर किंवा कोपका। तर याचे योग्य जोडी जुळेल असं पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय असणार आहे। पहिल्या चिंपॅन्झी, कोहलर, कोपका, कबूतर, स्किनर, कुत्रा,
पॅवलॉव आणि मांजर थॉर्नडाईक. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचा एक परिणाम म्हणजे रिकामी जागा. परिणाम आहे सर्व अध्ययनावर प्रेरणा. प्रत्येक शाळेत या उपपत्तीचा वापर. क्षमताधिष्ठ अध्यापन पद्धतीचा वापर. वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्षमताधिष्ठित अध्यापन पद्धतीचा वापर. तर ही होती मानसशास्त्र विषयक बालमानसशास्त्र आणि अध्यापन विषयाशी संबंधित असणारी प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.